अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं उत्तर आम्ही लाडक्या बहिणीच्या बाबतीतला प्रश्न इथे केला होता। अनेक प्रश्न होते जे कंबाईन झाले होते। त्याच्यामध्ये एक प्रश्न होता, म्हणजे माझे तसे 3 प्रश्न आहेत। त्यातला पहिला प्रश्न असा आहे, उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आहे ना, पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही, असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न जो सन्माननीय सदस्य रोहितजींनी या ठिकाणी विचारला, आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्या ठिकाणी या संदर्भातले इन्सेंटिव्ह हे देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती। तरतूद ही ते योजनेच्या अंतर्गत केली आणि जवळपास 31 कोटीपेक्षा अधिक जी इन्सेंटिव्हची रक्कम आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला कार्यक्रम बालविकासचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्या इथं जमा केलेली आहे आणि जवळपास 26 जिल्ह्यांपेक्षा अधिक त्या ठिकाणी जिल्ह्यांमधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या खात्यामध्ये ती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह ज्याची तरतूद ही राज्य शासनाकडनं विभागाकडनं करण्यात आलेली आहे ती त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना वितरित करण्याची सुरुवात ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे। या व्यतिरिक्त जो त्यांनी प्रश्न विचारला, नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत। त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिला। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, खूप मोठी खुश खबर आलेली आहे। आदित्य तटकरे यांनी स्वतः स्पष्ट विधानसभेमध्ये स्पष्टता सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना सर्वच लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील 1500 रुपयांचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणी योजनेतून तो मिळणार आहे। त्यामध्ये मग कुठल्याही योजनेतील ज्या काही लाडक्या बहिणी असतील त्या योजनेमधून जर त्यांना 1000 रुपये मिळत असतील तर त्यामध्ये 500 रुपयाची तरतूद जी काही आहे लाडक्या बहिणी योजनेमधून होत असते आणि त्यांना 500 रुपये लाडकी बहीण योजनेमधून मिळतात। म्हणजे 1000 रुपये जर तुम्ही इतर योजनेमधून घेत असाल तर तुम्हाला 500 रुपये जे आहे हे लाडक्या बहिणी योजनेचे सुद्धा मिळणार आहेत। तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी योजनेतील ज्या काही लाभार्थी महिला आहेत यांना 1000 रुपये नमो शेतकरी योजनेमधून मिळत असतात आणि 500 रुपये लाडक्या बहीण योजनेमधून मिळतात। तर अशा प्रकारे तुम्ही इतर योजनेमधूनही सुद्धा लाभ घेत असाल आणि तो फक्त 1000 रुपये तुम्हाला मिळत असेल तर 500 रुपये लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला मिळणार आहेत। तर ही खूप मोठी बातमी आहे सध्याची। व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।